आम्ही इन्क्लूड करतो वगैरे असं एवढं काही म्हणायची गरज नाहीये. पुरुष सुद्धा इक्वली गॉसिप करतात आणि व्यवस्थित सुरू असतं. आवडीचं काम तिला मिळालेलं आहे जे की माझ्यावर बरसणं. तर किती वाईट आहे, किती वाईट आहे, हा सुद्धा इक्वली तिथे माझ्यावरती बरसतोय. हे सगळे डायलॉग स्क्रिप्ट मध्ये आहे ना? कुठले हे जे काही आता तू घेतले सगळे नाही. सो लग्नापासून, कारण की मी जे काय कंटिन्यू काम करतोय म्हणजे तो एक हनीमून फेज म्हणतात, तो काय मला असा उपभोक्ताच नाही आला यार. आणि कसं म्हणजे कुणालाच नाही आला, तुला एकट्याला असं नाही, मला पण नाही आलं उपभोक्ता. नाही होत घरामध्ये, अजिबात नोकझोक होत नाही. होते इथेही नोकझोक. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. झी मराठीवर एक खूप मोठा महासंगम आता सध्या सुरू आहे आणि तो तुम्ही पाहताय. पण ज्यांची घरामध्ये नोकझोक होत असेल आता ती आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहे. सो कसे आहात दोघे? नाही होत घरामध्ये, अजिबात नोकझोक होत नाही. पण होते इथेही नोकझोक. हा, इथे आम्ही असं ते दाखवू शकतो, प्रिटेंड करू शकतो. नाही बट हा म्हणजे आहेच आहे की पार्ट असतोच हा संसाराचा, की अधूनमधून नोकझोक होत असते. काय ठीक आहे, पण आता ती मालिकेत खूप वेगळ्या पद्धतीने आम्हाला दिसते. आणि काय डायलॉग्स आहेत तुझे. बेसिकली काय आहे की ते खूप दिवसांनी आम्हाला असं एकत्र सीन करायला मिळालाय आणि त्यात तिचं आवडीचं काम तिला मिळालेलं आहे जे की माझ्यावर बरसणं. तर किती वाईट आहे, हा सुद्धा इक्वली तिथे माझ्यावरती बरसतोय. त्यामुळे ते असं म्युच्युअल भांडण आहे. आणि जे नंतर क्लिअरही होतं लगेच, जस्ट लाईक आवर संसार. सो ते जे काही आहे तर ते प्लीज तुम्ही बघा. हा जो महासंगम चालू आहे 27 तारखेपासून जो महासंगम सुरू झालेला आहे आणि 2 तारखेपर्यंत आहे. आणि हा जो स्पेसिफिक एपिसोड आहे हे तू आजच्या आज टाक, ठीक आहे? आजच्या आज हा व्हिडिओ टाक आणि हा एपिसोड शक्यतोवर उद्या दिसेल तुम्हाला झी मराठीवर. संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत पारू आणि लक्ष्मी निवासचा महासंगम झी मराठीवर. प्लीज बघा, आवर्जून बघा. जे लोक अमृताला भरभरून मेसेजेस करत असतात की तुझा आणि त्याचं काही सीन का नाही आहे का, तुझा आणि त्याचं सीन नाही आहे का, आणि तू पारूमध्ये कधी येणार, किंवा मला कधी कधी मेसेज मिळणार तू आणि अमृताने एकत्र काम केलं पाहिजे. त्या सगळ्यांसाठी एक छान गोड, एकदम गोड असा प्रेमळ सीन आहे आमचा. अजिबात कुठेही भांडण तंटा नाहीये. तू मध्ये पॉज घेतोस का? एकदा गाडी सुटली की सुटलेली असते, म्हणजे क्लोजिंग पर्यंत सगळं, समारोपापर्यंत सगळं बोललेलं आहे. नाही तर प्लीज बघा महासंगम. हा येस, पण मला एक सांग, जेव्हा हे डायलॉग्स आले तुझ्याकडे लिहून, तू वाचतानाच ते किती एन्जॉय केलेलंस की अरे वा, आता मला प्रसादला असं बोलायचं. बरं मला एक सांग, हे सगळे तू हे सगळे डायलॉग स्क्रिप्ट मध्ये आहे ना? कुठले? हे जे काही आता तू घेतले सगळे नाही. सो त्यातला एक स्पेसिफिक डायलॉग जो आहे तर तो मी इम्प्रोवाइज केलेला आहे विथ ड्यू परमिशन. असं काही नाही, बट जस्ट टू ॲड फन. आणि तो पडद्यावरती दिसेलच अशी आम्हाला आशा आहे. लेट्स सी काय होतंय ते. पण जो डायलॉग तू म्हटलीस की अरे बापरे हे काय बोललात तुम्ही, तर तो मी तो ऍड केलेला आहे. पण मला एक सांग की आता ही नोकझोक जेव्हा घरी होते किंवा दोघांमध्ये रुसवे फुगवे होतात तेव्हा सॉरी पटकन कोण बोलतंय का? म्हणावंच लागेल पटकन सॉरी, कारण की पटकन नाही खरं तर सॉरी म्हणतो, पण खूप वेळ घेऊन तो सॉरी म्हणतो. पण सुरुवात ज्याने केलेली असते ती चूक करण्याची, तर त्याला तर सॉरी म्हणणं भाग आहे, त्यामुळे तो म्हणतो. पण मला सांगा, आता हे सॉरी सुरुवात करतो, सॉरी मी काय म्हणतोय, तुला कदाचित राग येऊ शकतो, इथून सुरुवात करतो. नंतर सॉरी म्हणायची गरजच नाही. पण मला एक सांगा, हे किती एन्जॉय करताय? कारण की आता बिग बॉस नंतर ब्लॉग्स करता आणि ब्लॉग नंतर आता मला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर तुमच्या दोघांचा एक छोटा सीन काय होईना पण पाहायला मिळणार आहे. तुम्ही किती एन्जॉय करता? इट्स फन. म्हणजे प्रसादची ऍक्टिंग मला कायमच खूप आवडलेली आहे, त्यामुळे मग एका सीनमध्ये एकत्र समोरासमोर असणं ही चांगलीच गोष्ट आहे. त्याचा चंचलपणा जो आहे तर त्याच्यासाठी त्याने काही काही वेळेस बोलणी खाल्ली आहे त्या एका सीनमध्ये सुद्धा. पण ठीक आहे, आय थिंक ओव्हरऑल तो असा खूप पेपी ठेवतो वातावरण आणि त्यामुळे मजा येते. जेव्हा कळालं की दोघं एकत्र येणार आहात तेव्हा काय वाटलेलं प्रसाद? यार मला तर जसं तू मगाशी आत्ता विचारलंस की असा एखादा सीन आहे, मला असं वाटतं यूट्यूब ब्लॉग्स, आणि मला असं वाटतं की आपण सगळ्या माध्यमात कामं करावी. जस्ट नॉट द सिरियल बट थिएटर पण आणि असं सगळं पण. वेब फिल्म वगैरे सगळंच करायची आमची इच्छा आहे. आणि जेव्हा कळलं एकत्र सेटवर जाऊ किंवा एकत्र प्रयोगाला जाऊ आणि एकत्र घरी येऊ, हो की नाही? म्हणजे जास्तीत जास्त वेळ आपल्याला देता येईल लग्नापासून. कारण की मी जे काय कंटिन्यू काम करतोय म्हणजे तो एक हनीमून फेज म्हणतात, तो काय मला असा
उपभोक्ताच नाही आला यार. आणि कसं म्हणजे कुणालाच नाही आला, तुला एकट्याला असं नाही, मला पण नाही आलं उपभोक्ता. मला काहीच नाही आलं, तिला मजा येते पण असं नाही झालं काही. बट ठीक आहे, तू मध्ये थांबतोस का एकदा ट्रेन सुटली की हे असते? म्हणजे एक्साइटमेंट आहे ती, खूप एक्साइटमेंट आहे. हाच चंचलपणा, हीच एक्साइटमेंट मी म्हणते की त्याला असं एक्साइटमेंट म्हणजे थोडंसं आता ब्रेक झालेला आहे सेट वरती आणि आपण जाऊन जेवणार आहोत. येस, तर जेवणार त्याची आहोत. एक्साइटमेंट आहे मला. हो. सो आहे. येस. पण आता आम्हाला हे सगळं बघताना खूप मजा येणार आहे. पण आता जसं आता म्हणाला की हनीमून फेज तो अजून आला नाही, मला एक सांगा, असा वेळ मिळालाच तर कुठे जाणार आहात दोघं, अशी इच्छा आहे? आमचा रिसर्च खूप झालेला आहे. सगळे कॉन्टिनेंट, सगळी छोटी आयलंड्स असतील, सगळा रिसर्च खूप झालेला आहे. राईट फ्रॉम महाबळेश्वर टू युरोप, बाली, सगळं झालेलं आहे. त्यामुळे खरंच आता फायनली जेव्हा ती वेळ येईल तेव्हा आम्ही जरा त्याच्यामध्ये ऍक्टिव्हली काम त्या गोष्टीवरती करू असं आमचं ठरलंय. रिसर्च केला आणि ताडोबाला गेलो आपण. ताडोबा इज ऑल्सो गुड प्लेस, नॉट हनीमून प्लेस, पण चांगलीच आहे. पण ताडोबाचं जे आपलं डन आहे तर त्याच्या आत पण आपल्याला जायचंय ना हो, कधी. जायचं. सो आता हे दोघं कुठे जातील हे एक्साइटमेंट लेवल आम्हाला पण असणार आहे की अरे कुठे जाणार आहात तुम्ही फिरायला. पण आता तुम्ही हे खूप एन्जॉय करताय आणि आम्हाला खूप छान वाटलं. म्हणजे मगाचा जो सीन होता तो इतका कमाल होता ना की आम्ही बघताना तो एन्जॉय करत होतो. अरे म्हणजे रिअल बायको जेव्हा अशी झापते त्याला अशी फुल मला म्हणजे हे लोक काय तूच सांगितलं ना काय करते, पॉवर एकत्र आल्यासारखे आहे की मला झापलं. बट आता ही जी मजा आली आहे तुला ती प्लीज टेलिकास्ट पण बघ. खरंच खूप आवडेल आम्हाला, कारण की जितके जास्त लोक बघतील हा सीन तितकं आम्हाला ऊर्जा येते की अजून येस काहीतरी करत जावं. सो आय एम शुअर की तुम्हाला हा सीन कदाचित आवडणार आहे. सो प्लीज परत एकदा आम्ही दोघंही मिळून सांगतोय की येस तुम्हाला खरंच आवडणार आहे. आता ते म्हणतील की हो बघतो आम्ही सीन, इतक्या वेळात तू त्यांना असं मी म्हणत होतो महासंगम किती वाजता आहे आणि हे तू सांगितलंस पण ऑलरेडी. आता शेवटचं मीच विचारते की तू सांग की आता जो तुमचा मंगळागौरचा खेळ असणार आहे, तुम्ही दोघे एकत्र आला, 2 मालिकांचं महासंगम आहे, हे तुम्ही ऑफस्क्रीन सगळेच मिळून किती एन्जॉय करता आणि यात काय बघायला मिळणार आहे या प्रेक्षकांना? सगळे मी ऍक्च्युली त्याच गोष्टीकडे येणार पण होते की जसं मला प्रसाद सोबत काम करायला मजा येते, तर तसंच लक्ष्मी निवासचे कॅरेक्टर्स एवढे बाकीचे जे सगळे आहेत तर ती सुद्धा टीम इथे हजर आहे आणि त्यांच्यासोबत सुद्धा काम करणं इट्स फन, खूप मजा येते. सगळेजण अतिशय हेल्पफुल आहेत आणि असं वाटत नाहीये की की महासंगम झालेला आहे, 2 सिरियल्स एकत्र आल्यात, सगळे असे इक्वली ओळखीचे आणि इक्वली छान असं वाटतंय. असं बरेचदा होतं की एवढ्या बायका एकत्र आल्यावर देर आर चान्सेस की खूप जास्त तामझाम होऊ शकतो, कधी कुरघुड्या होऊ शकतात, कधी काय होऊ शकतं. पण ट्रस्ट मी, हा सगळ्या बायका एकत्र येतातच आहे. ॲट द सेम टाइम त्या सगळ्या पुरुषांना घेऊन त्या गप्पा गोष्टी आणि त्या सगळ्या गॉसिप्समध्ये आम्हाला इन्क्लूड करतात आणि तितकीच मजा आम्ही इन्क्लूड करतो वगैरे असं एवढं काही म्हणायची गरज नाहीये. पुरुष सुद्धा इक्वली गॉसिप करतात आणि व्यवस्थित सुरू असतं, इन्क्लूड करतायत मला वगैरे. नो बट ॲटलिस्ट मला तरी, कारण की मी तर खूप लांब असतो हे सगळ्यापासून. बट येस इट इज फन, खूप मजा येते आणि असे महासंगममुळे झी मराठी आम्हाला ती संधी देते खरं सांगायचं तर. नक्कीच. आणि आता आम्हाला तुम्हाला जसं मगाशी म्हणालात की वेब सिरीज, चित्रपट या सगळ्यात एकत्र पाहायला आवडेल. सो ऑल द व्हेरी बेस्ट आणि गुलाबजाम. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.